गाडी खालनं सगळ्याला टाकून पुढे पळत होती, पण काय माहिती अचानक कोणाची नजर लागली आपल्या गाडीला. आज शिंदवण्याला ओपनचं मैदान होतं, त्याच्यामुळे लवकरच आम्ही निघालो होतो मैदानावरती. आल्यावरती मस्तपैकी बुलेटला आणि चिमण्याला उतरवून घेतलं, दोघाला 2-2 चिपाडा टाकले खायला. फाटीवरती समोर आल्या ही दोघं भाऊ बघा बैल घेऊन आलते फाटी दाखवायसाठी. कसं काय मूर्ती लहानपण कीर्तिमान आहे दोघं पण. 8 नंबर गटात आपली पावती निघली होती, त्याच्यामुळे लगेच चिमण्याला पाणी करायला घेतलं. प्रज्वल भाईनं सगळ्याला भांडाराती लावून घेतला. इकडे पप्पू शेटकडे आमच्या आज चकडं ओढायची जबाबदारी होती. आज मामांच्या गावा शेजारचं मैदान होतं, ओपनचं मैदान होतं आणि आज आपल्या चिमण्याला पैरा होता हिंद केसरी पिल्या सोबत. मामाच्या गावचं मैदान असल्यामुळे शेटनी एका शब्दावरती आपल्याला पैरा दिला होता. एवढ्या 1 नंबरात पळणारा बैल आज आपल्या चिमण्यासाठी भेटला होता. पिल्याला आणि चिमण्याला घेऊन आम्ही खाली निघालो. या बैलगाडी क्षेत्रात जेवढा बैल पळणं महत्वाचं आहे, तेवढं संबंध पण महत्वाचं आहे. आपलं संबंध जर चांगला असेल तर आपल्याला मोठ्यात मोठा पण पैरा भेटू शकतोय. नवा मामा म्हणला आजचं नियोजन टॉप लावले, काय विषय नाही. खाली आल्यावर रोहन भायावर फोटो काढून घेतला आणि आपल्या शेजाऱ्या तासानं पब्लिकचं बिताट चॉकलेट सुद्धा खाली आलता बघा. पहिलं 3 गट सुटल्यानंतर लगेच आपण चिमण्याची जुपणी करायला घेतली. आता जुपणी जबाबदारी आपल्याकडे असते, त्याच्यामुळे काय विषय नाही. ओके मध्ये दोघांच्या जुपण्या करून घेतल्या. जिथं आपली पावती आहे तिथंच पळायचं होतं, त्याच्यामुळे काय विषय नाही. 8 नंबर गटात 7 नंबर तासावर आपली पावती होती. नागो ड्रायव्हर आलता, त्यांनी लगेच जुपण्या दोघांचे चेक करून घेतले आणि चिमण्याला नतन टाकली. ड्रायव्हर आणला, चिमण्याची सिस्टीम सांगून दिली आणि दावी टाकून लगेच बांधून घेतली. मागं गाडी नेऊन तासा उभा केली. पिल्याची सुट्टी वैभवनं केली. काय गाडी खालनं व्यवस्थित निघून गेलती. गाडी निम्या पुत्र सगळ्यांच्या पुढे पळत होती बरं का. पण ती म्हणतात ना, आपलं एवढा मोठा पैरा असून पण काय उपयोग नाही. त्या दिवशी आपला स्टार पाहिजे, आपलं नशीब पाहिजे. नशीब नव्हतं, थोडी गाडीची सरासरी झाली. आपली गाडी 2 नंबरला उतरली. त्याच्यानंतर देव बकासूरचा गट सुटला होता. देवाची पण टाकाटाकीत थोड्या अंतरावरती हार झालती बरं का. त्यानंतर प्रज्वल भाई आणि मीन खाली आलतो. खालच्या बाजूचं नियोजन होतं सनी ड्रायव्हरकडे आणि अण्णा ड्रायव्हरकडे. दोघं पण व्यवस्थित माईकवर सगळ्यांना सांगत होती कसं कसं नियोजन आहे. ती प्रज्वल भाईला एक गाडी सोडायला होती, त्याच्यामुळे आम्ही खाली आलेलो होतो. त्यानंतर अण्णाचा आणि सनी ड्रायव्हरचा व्हिडिओ काढून घेतला. जिथनं पुढे आपल्यापाशी एक दोस्त आलता, त्यांना आपल्या व्हिडिओ घ्यायचं होतं, त्यांचा आपण व्हिडिओ काढून घेतला. प्रज्वल भाईला आपल्या गाडी सोडायला होती, त्यांची पण व्यवस्थित सुट्टी करून घेतली. सिस्टम पशी आलो होतो, सिस्टम पाळणार होता, सिस्टमचा पण एक व्हिडिओ घेतला. तिथनं परत आलो वरती, आपली बुलेट पाळणार होती, तिला पाणी ती करून घेतलं. शेवटच्या लॉट मध्ये आपण खाली जाणार होतो. 51 मध्ये पावती होती आणि आपल्या बुलेट वर आज मॅगी पाळणार होती. आजपर्यंत या बैलगाडी क्षेत्रात जेवढं आमचं नाव झालंय ती फक्त ह्या 2 माणसांमुळे, कारण की 2 माणसं आमच्या पाठीमागं गंभीर साथीने उभा येतं. आपल्या बुलेटची सुट्टी होतानाच खालनं गाडी थोडी फिरली होती, त्याच्यामुळे पुढे थोडंसं अंतर झालं. गाडी आपली 2-3 नंबरात उतरली. पळून आला तरी आपल्या बैलाला किती राग आहे बघा. लगेच बुलेटला सोडून 3 घेतला. पोरांनी पण वरती लगेच छकडी भरून घेतली. कस काय राग आहे आमच्या बुलेटचा. सगळ्यांबरोबर बोलणं ती करून घेतलं ना आम्ही निघालो घराकडे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ना आपला युट्यूब चॅनल आहे, युट्यूब वरती पण तुम्ही व्हिडिओ बघता का नाही भावांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. चला म्हणलं आजचा दिवस काय आपला नव्हता, तिथून पुढे यवत मध्ये आलो. सगळ्यांना वडापाव घेतलं होतं खायला, मस्तपैकी वडापाव ती खायला निघालो घराकडे. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.